आयकर विभागाची नोटीस आलेला मंत्री पैशांची बॅग घेऊन हॉटेलमध्ये बसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आणि एका हॉटेलमध्ये पैशांची बॅग घेऊन मंत्री बसल्याचा व्हिडिओ संजय राऊत यांनी समोर आणला। संजय राऊतांच्या या आरोपांना संजय शिरसाट यांनी उत्तर दिले। पैशांची बॅग असती तर तिथे ठेवली असती का असं संजय शिरसाट म्हणाले। तसंच त्या बॅगमध्ये कपडे होते, पैसे नाहीत। दाखवण्यात आलेला हा व्हिडिओ माझ्या घरातला असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केलाय। बदनाम करण्याचा हा कट असल्याचा पलटवार संजय शिरसाट यांनी केलाय। हे जे संबंधित मंत्री आहेत ज्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यांचा एक व्हिडिओ मला आत्ता कोणीतरी पाठवला आणि त्यामध्ये हे मंत्री महोदय बाजूला पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत आणि नोटांची बंडलं दिसतात। त्याच्यामध्ये ही चित्र सर्वत्र जातात। हे पुरावे जे आहेत हे सर्वत्र जात असतात। तुम्ही या सरकारमध्ये आहात म्हणून आपल्याला कोणी हात लावणार नाही, हा एक भ्रम असतो आणि हा भ्रम काही काळ टिकतो। योग्य वेळ येताच हे सगळे पुरावे कुठेतरी गोळा होत असतात आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई होत असते। व्हिडिओ काय दाखवतोय? माझं घर आहे, जे घर तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे, माझं बेडरूम आहे। बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे, बनियनवर बसलेलो आहे। बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे। याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय, कपडे काढलेत, माझ्या बेडवर मी बसलेलो आहे। अरे मूर्खानो, एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? त्या काय सगळ्या काढून टाकल्यात का? काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या बॅग मी अलमाऱ्यामध्ये ठोसल्या असताना, परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा, यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही। एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या नोटांनी भरलेले होते म्हणायचे। आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत, यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात, असं एकंदरीत त्यांचं वर्तन आहे। म्हणून हा कॉमन सेन्सचा गोष्ट आहे। तर हॉटेलमधल्या मंत्र्यांचा हा व्हिडिओ संजय राऊत यांनी पोस्ट केला आणि या व्हिडिओमध्ये काहीही तथ्य नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। तर राजकीय वर्तुळातली या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे, या बॅगमध्ये कपडे आहेत, पैसे नाहीत असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। मात्र यावरून आता विरोधकांनी राजकीय प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे। तर या बॅगमध्ये नेमकं काय होतं या संदर्भात संजय शिरसाट काय म्हणाले तेही पाहूया। व्हिडिओ काय दाखवतोय? माझं घर आहे, जे घर तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे, माझं बेडरूम आहे। बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे, बनियनवर बसलेलो आहे। बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे। याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय, कपडे काढलेत, माझ्या बेडवर मी बसलेलो आहे। अरे मूर्खानो, एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? त्या काय सगळ्या काढून टाकल्यात का? काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या बॅग मी अलमाऱ्यामध्ये ठोसल्या असताना, परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा, यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही। एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या नोटांनी भरलेले होते म्हणायचे। आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत, यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात, असं एकंदरीत त्यांचं वर्तन आहे। म्हणून हा कॉमन सेन्सचा गोष्ट आहे। माझ्या बेडरूममध्ये प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली कुठं तरी ठेवलेली उभी आहे, ती बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूमवर आहे, याची बातमी होते। जे व्हिडिओ पाहना ते आणखी पाटकर विसरला का हा माणूस? हे जे बोलतायत, हे जे काही आविर्भावात भाषण करतात ते पहा एकदा। अरे दुसऱ्या महिलांवर छळ करणारे तुम्ही लोक आमच्या बॅगा काय पाहता? स्वतःचं कॅरेक्टर थोडंसं जपा। आणि म्हणून मला या व्हिडिओबद्दलचं आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही आहे आणि यांनी जाणून बुजून हे असे लोक जे टार्गेट करतात त्यांना माहिती आहे की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो, म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुढे आणण्याचा प्रयत्न करतात।